वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर आम्ही तामिळनाडूमध्ये आहोत, रामेश्वरम इथे आम्ही लक्ष्मण कुंड आणि लक्ष्मणांचं जे मंदिर आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, श्रीरामाचे बंधू लक्ष्मण यांचं हे कुंड आहे बघा, तुम्ही बघू शकता हे कुंड आहे आणि हे लक्ष्मण मंदिर आहे। आम्ही इथे आलेलो आहोत, लक्ष्मण मंदिर, लक्ष्मण कुंड, तामिळनाडू। आम्ही साऊथची तामिळनाडू, आम्ही 10 दिवसाची आमची टूर आहे। तर आम्ही सर्व जे धार्मिक स्थळं आहेत किंवा वैज्ञानिक, आता आम्ही जाणार आहोत अब्दुल कलाम यांच्या म्हणजे यांच्याबद्दलच्या सगळ्या माहिती संग्रहालयाकडे इथून झाल्यानंतर। तर बघा हे लक्ष्मण कुंड खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता आहे। तर काही लोक मला म्हणतात की मी म्हणजे तथागत गौतम बुद्धांची फिलॉसॉफी जास्त फॉलो करते, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर मी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते। तर धार्मिक स्थळाला आपण जाणं न जाणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपल्या भारत देशाची जी वेगळी वेगळी संस्कृती आहे, वेगळे वेगळे जे जाती धर्म पंथ आहे, त्याची माहिती घेणं, माहिती देणं हा एक वेगळा भाग आहे। आता तुम्ही पाखंड आणि म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातला फरक जर तुम्हाला कळाला तर मला असं वाटतं की अति जास्त काही बोलणं गरजेचं नाही आहे। आणि पाखंड आणि तुम्हाला जातीवाद असेल किंवा काही कळायला, ह्यातला फरक कळायला तर काही हरकत नाही। आणि प्रत्येक जाती धर्म पंथाचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे। मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमही भारतीय आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की मी कुठल्या जाती धर्म धार्मिक स्थळाला भेट देऊ नये किंवा त्यांची संस्कृती जाणून घेऊ नये किंवा त्याच्या ज्या चाली रीती प्रथा आहेत किंवा जी संस्कृती आहे ती जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। प्रत्येक चालीरीती ह्या चांगल्याच असतात किंवा ज्या काय परंपरा असतात त्या चांगल्याच असतात असं नाही आहे। परंपरा हा वेळेनुसार बदलायला सुद्धा पाहिजे आणि त्या बदलतात सुद्धा। तर बघा, तुम्ही प्रत्येक धार्मिक स्थळाला भेटी द्या, त्याची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करा। कुठला धर्म मानायचा नाही मानायचा ते आपल्या भारतामध्ये प्रत्येकाला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। तर हे असं मंदिर आहे खूप, हे माझ्या फ्रेंड्स आहेत सगळ्या, आम्ही सगळ्या वकील मैत्रिणी आलेलो आहोत बघायला। आणि हे लक्ष्मण मंदिर आहे। तर नक्कीच तामिळनाडू इथे आलात तर तुम्ही ह्या मंदिराला सुद्धा नक्कीच भेट द्या आणि